धारूरमधून एक धक्कादायक बातमी समोर येते। वाल्मी कराड आणि धनंजय मुंडे यांच्या बातम्या बघितल्या तर तुझा संतोष देशमुख करू असं म्हणत तरुणाच्या डोक्यात कोयत्यानं वार करण्यात आलाय। गंभीर जखमी झालेल्या तरुणावर सध्या स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। दोघां जणांविरुद्ध या सगळ्या प्रकरणात धारूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय। आरोपींच्या व्हॉट्सअॅपवर कृष्णा आंधळेचं स्टेटस सुद्धा पाहायला मिळालंय। आणखी तपशील घेऊया, प्रतिनिधी उदय नागरगोजे आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। उदय, या सगळ्या संदर्भात नेमके काय तपशील आहेत? गुन्हा दाखल झालाय, पण आरोपींवर आता नेमकी काय कारवाई झाली आहे का? नक्कीच धारूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या तरनळी गावात हा सगळा प्रकार घडला। या ठिकाणी एक तरुण मोबाईलवर काही बातम्या बघत होता, व्हिडिओ बघत होता। त्यावेळी दोन तरुण त्या ठिकाणी आले आणि त्याला जाब विचारत मारहाण केली आहे। त्याच्या डोक्यात कोयत्याचा वार करण्यात आला आहे। आता या जखमी तरुणावर अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात उपचार सुरू आहेत। दरम्यान आता या प्रकरणात गुन्हा दाखल होताच धारूर पोलिसांचे पथक आता या आरोपींच्या शोधासाठी बाहेर पडले आहे। लवकरच या प्रकरणातील आरोपींना अटक देखील केली जाईल असं सांगण्यात आलंय। दरम्यान या सगळ्या दरम्यान आता या आरोपींच्या मोबाईलवर जे स्टेटस आहे त्यावर कृष्णा आंधळेचा फोटो देखील आढळून आला आहे। त्या ठिकाणी त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देखील दिल्या गेल्या आहेत। आता नेमकं हे कृष्णा आंधळेचे सहकारी आहेत, मित्र आहेत, नेमके काय प्रकार आहे हे पोलीस तपासातूनच समोर येऊ शकणार आहे। धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी उदय।